निवडून यावं असं वाटतं? जिल्हा परिषद पहिल्यापासून कामं आम्ही भाग केली होती भालकेची, बर पण आता अवताडीची कामं ती चांगली आहे. कसं काय? ती नॉट रिचेबल असतोय भगीरथ भालके. हा, म्हणून पहिलं त्यांना मस्त साथ दिली, बर पुन्हा आता इथं तुकड्याला पण येऊ पण देत नाही आम्ही. हा, जिल्हा परिषदला रमेश भांजे का बरं, काय जादू आहे त्याच्यात? त्यांनी पंचायत समितीला उपसभापती होते. बर त्यावेळी त्यांनी जी त्या गटातली कामं केली, बर म्हणजे इथली करूनच्या करून नंदेश्वर, फुलजयंती ह्या भागात सुद्धा त्यांनी कामं केली. रमेश भांजे आणि कवचाळे, जयश्री संजीव कवचाळे, दोन्ही उमेदवार चांगले आहेत. ते कामं पण चांगलं आहे ते त्यांचं, आणि कुठल्याही अडीनडीला कुठेही हात गेल्यानंतर ते दोन्ही उमेदवार थांबणारे आहेत. म्हणजे असं नाहीत की बाबा नॉट रिचेबल नाहीत, दोन्ही उमेदवार चांगले आहेत. उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा रमेश भांजे पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे. बर एक वेळा उपसभापती होते. साधा कार्यकर्ता, मोटरसायकल फिरणारा करणारा, लोक गोरगरिबाचे कामं करणार होते. आणि पंचायत समिती घराचा जर बोराळ्या घराचा विचार करायचा झाला तर मॅडम जे आहेत ती अतिशय तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते आतापर्यंत त्यांनी बरीच समाजकार्य केलीत. फक्त त्यांची एक इच्छा आहे की त्यांचा राजकीय वारसा नसताना समाजकारणाला एक समाजकारण करत असताना सामाजिक कार्यकर्ता त्याला एक राजकीय जोड असे म्हणून ते आता सध्या उभारलेले आहेत आणि ते भरघोस मतांनी निवडून येतील ही अपेक्षा आम्ही बाळगतो. कवचाळे सुद्धा कामं करण्यात 5 वर्ष घालवले त्यांनी. त्यांचा जनसंपर्क लय आहे बर कवचाळे मॅडमचा. बर हां, तुमचं एखादं काम सांगा मला, काय काम केलं? कामं का आता बायकाशांना जर विचारलं का नाही, त्यांनी घरगुती संबंध लय सोडवले. बर हां, दादांनी जे उमेदवार ह्या जिल्हा परिषद गटामध्ये नाही तर या तालुक्यामधल्या 4ही जिल्हा परिषद गटामध्ये दादांनी जे उमेदवार दिले ते उमेदवार भरघोस अशा मताने निवडून येतील ही अशी आमची अपेक्षा आहे. आमचं गाव 100% आमदार समाधान अवतडे यांच्या पाठीशी खंबीरपणे. नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद निवडणूक म्हटलं की प्रत्येक गाव खेड्यामध्ये चर्चा सुरू असते आणि या प्रत्येक गाव खेड्याच्या कट्ट्यावर कोण येणार, कुणाला आपलं म्हणायचं, कुणाला मतदान करायचं याची चर्चा जोरात सुरू असते. आणि हीच चर्चा आज आपण आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघूयात, आज आपण बोराळे गटात असणाऱ्या बोराळे गावमध्ये आपण उभा आहोत. या बोराळे गावची लोक काय म्हणतात, बोराळे गावची मतदाराच्या मनात काय चाललंय हेच आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. बोला. काय वाटतं तुम्हाला, जिल्हा परिषदला कोण निवडून यावं असं वाटतं? जिल्हा परिषद पहिल्यापासून कामं आम्ही भाग केली होती भालकेची, बर पण आता अवताडीची कामं ती चांगली आहे. कसं काय? ती नॉट रिचेबल असतोय भगीरथ भालके. हा, म्हणून पहिलं त्यांना मस्त साथ दिली, बर पुन्हा आता इथं तुकड्याला पण येऊ पण देत नाही आम्ही. हा, तसंच आहे पद्धत. जिल्हा आता काय नुसतं फोन केला त्याचा काय उपयोग होत नाही. बर. नॉट रिचेबल. बर आम्ही आता आमची सीट आमदार आहे ती, आणि रमेश भांजे इकडे सर तिकडं, आणि पुन्हा तिकडे पंचायत गटमध्ये तिकडे पण हे ती. रमेश भांजेचं काय काम? हा हा, रमेश भांजेचं पहिल्यापासून काम असल्याशिवाय हे होत नाही हो. हा काम काय? हा, पंचायत समितीला पहिल्यापासून होता, बर पहिल्यापासून काम आहे ते त्याची. हा, 1 नंबर काम आहे ते त्याची. हा हा, काय नाव तुमचं? प्रकाश कोरे. काय वाटतं तुम्हाला, जिल्हा परिषदला कोण यावं असं वाटतं? जिल्हा परिषदला रमेश भांजे का बरं, काय जादू आहे त्याच्यात? त्यांनी पंचायत समितीला उपसभापती होते. बर त्यावेळी त्यांनी जी त्या गटातली कामं केली, बर म्हणजे इथली करूनच्या करून नंदेश्वर, फुलजयंती ह्या भागात सुद्धा त्यांनी कामं केली. आणि त्यांच्या कामाच्या जीवावरच त्यांनी उमेदवारी मागितली. आमदार साहेबांनी काय त्याला उमेदवारी देताना काय त्यांचे काय पहिले फार जुने संबंध होते अशातलं काय दिलं नाही. पण ह्या इलाक्यातला एक काम कष्ट करणारा गडी, सर्वसामान्य जनतेला संघ घेऊन जाणारा गडी, आणि त्यांच्याकडे 2 फॉर्च्युनर असताना अद्याप त्यांनी मोटरसायकलवर फिरून सर्वसामान्य जनतेच्या हक्काला हो देणारी माणसं आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करायचं. विरोधक म्हणतात आमचं इथं काम भरपूर आहे. बरोबर आहे की, म्हणणं त्यांचं साहजिक आहे. पण माझं मत असं आहे की त्यांनी एखादं काम दाखव, बर एखादं जिल्हा परिषद गटात एखादं काम दाखव, नाही हो. भरपूर मतदार मतदान बघा, बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला त्यांचा असेल की, शेवटाला कसं आहे, भारत नानाच्या जीवावर तुमचा बालेकिल्ला. बर तुमचं काय, रमेश भांजेनं भारत बालकेंचेच पाठीचे होते, बर पण भारत बालकेंचं नाव त्यांनी कधी सांगितलं नाही. रमेश भांजे म्हणून त्यांनी रोडवर उभारून काम केलंय. स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना स्वतःचं कर्तृत्व काय तर पाहिजे का नको? भगीरथ बालकेकर तू नाही का? सांगा की. बरं, आता ज्या इलाक्यात आपण उभारलोय 200 मीटर अंतरावर 200 मीटर अंतरावर सध्या 90 लाखाची कामं चालू आहेत काय. त्यामुळं
काम करणाऱ्याला माणसं चान्स देतात, काम करत नसताना कसं शक्य आहे? काय वाटतं काका? काय नाही आमचं रमेश म्हणजे एक नंबर आहे. गाडीवर फिरणारा माणूस आहे, मोटरसायकलीवर बर काम करणारा, उभारणार जागेला उभारणार आहे. हां आमची ही बी चांगली आहे ती खालची पण कौचाळीत आहे. भगीरथ बालकी यांचं काय काय नाही आता यांचं काय राहिलं नाही यांचं आता संपली काय राहिलं नाही यांचं. कसं काय? कसंच आहे काय कावं येते ते सांगा तुम्ही इकडं काय फिरत सांगा इकडे तुम्ही. बर हे आमचा इथं तर निघाल तर गाडीवर निघाला तरी आमचा बर हां त्यांची होती आम्ही पहिला आम्ही तर आळीवरून निघाल तर गाडीवर मोटरसायकल हातकडे जाणार सगळ्यांना. हां मोटरसायकलीवरच मग त्याच्याकडे सगळं हे आहे. मला हे बोराळे गाव गेल्या अनेक वर्षापासून 2014ची निवडणूक असू द्या, 2019ची असू द्या किंवा 21ची पोटनिवडणूक असू द्या किंवा 2024ची निवडणूक असू द्या, हे आमदार समाधान आवताडे यांच्यावरती निश्चिम प्रेम करणारं गाव आहे. बर आणि त्यांनी जे उमेदवार दिलेत, मग जिल्हा परिषद साठी रमेशजी भांजे असतील, खाली बोराळे पंचायत समिती गणासाठी आमच्या जयश्रीताई कौचाळे असतील आणि वर दामाजीनगर गणामध्ये कोकरेताई असतील, ह्या लोकांना इथली लोक आमदार समाधानदादांच्या कामाकडे बघून जो गेल्या 10 वर्षात 15 वर्षात 20 वर्षात जो विकास झाला नाही, ना भूतो ना भविष्य असा विकास कामांची गती दादांनी या मतदारसंघामध्ये, या गावामध्ये, या जिल्हा परिषद गटामध्ये उभी केली. त्या कामाच्या जोरावर दादांनी जे उमेदवार ह्या जिल्हा परिषद गटामध्ये नाही तर या तालुक्यामधल्या 4ही जिल्हा परिषद गटामध्ये दादांनी जे उमेदवार दिले ते उमेदवार भरघोस अशा मताने निवडून येतील ही अशी आमची अपेक्षा आहे. आमचं गाव 100% आमदार समाधान आवताडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. हे उमेदवार चांगले आहेत. रमेश भांजे आणि कौचाळे, जयश्री संजीव कौचाळे, दोन्ही उमेदवार चांगले आहेत. ते कामं पण चांगलं आहे ते त्यांचं. आणि कुठल्याही अडीनडीला कुठेही हात गेल्यानंतर ते दोन्ही उमेदवार थांबणारे आहेत. म्हणजे असं नाहीत की बाबा नॉट रिचेबल नाहीत. दोन्ही उमेदवार चांगले आहेत. भगीरथ बालके कसं काय? ते फोनच उचलत नाही. आणि अडचण अशी आहे की आता दोन्ही उमेदवार चांगले आहेत. दोन्ही उमेदवार भरपूर मताने निवडून येतील. त्याच्यात काय काडी एवढे सुद्धा म्हणजे तीळ मात्र सुद्धा हे नाही. विरोधक म्हणता आम्ही विरोधक काही म्हणू दे, विरोधक म्हणून काय उपयोग नाही त्याला. का बरं? ते तसं कामच आहे त्यांचं. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं जिल्हा परिषदला कोण यावं असं वाटतं? रमेश भांजे का बरं? काय त्यांची कामं आहेत पहिल्यापासून, काय कामं केलेत त्यांनी? कामं भरपूर केलेत. अजून केलं तुम्ही रमेश भांजेचं नाव नाही घेताय. नाही नाही जादू नाही, भरपूर कामं केलीत. विरोधक पण तुल्यबळ आहे म्हणते. नाही नाही नाही. आणि कौचाळे सुद्धा कामं करण्यात 5 वर्ष घालवलेत त्यांनी. बरं. त्यांचा जनसंपर्क लय आहे बर कौचाळे मॅडमचा. बर हां तुमचं एखादं काम सांगा आम्हाला, काय काम केलं? कामं का आता बायकाशांना जर विचारलं का नाही, हां. त्यांनी घरगुती संबंध लई सोडवले. बर हां म्हणजे एकाच गावातला नाही, अरळी आहे, बोराळ आहे, सिद्धापूर आहे, डोणज आहे, सगळ्या गावातल्या बचत गट म्हणा काही म्हणा सगळी कामं करते. भरपूर कामं केली. विरोधकांचे काही काम नाही काही? काय काम काय मत तुमचं त्यांच्याबद्दल? काय? त्यांच्याबद्दल काय आम्ही बोलतो ना, आमच्या सीटा हे ही आम्ही सांगणार नाही. कामं केले ते अडवून कामं करून घ्यायला बी येतात त्यांना, असं आहे आमचं मत. काय वाटतं काका कोण निवडून यावं? BJP. का बरं? आतापर्यंत आमच्या तालुक्यात एवढे आमदार होऊन गेले. हां. हा स्थानिक आमदार आहे, मात्र उमेदला आमदार आहे. ह्या आमदारांनी भरपूर कामं केली. काय केलं? आतापर्यंत पाण्याची कामं आली, पाणी दिलं, बंधाऱ्याचे बघतीची ही निवडणूक जिल्हा 700 कोटी परिषदची मंजुराने आहे. ही निवडणूक जिल्हा परिषद असू द्या, परंतु त्यांनी दिलेले उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा रमेश भांजे पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे. बर एक वेळा उपसभापती होते. साधा कार्यकर्ता, मोटरसायकल फिरणारा करणारा, लोक गोरगरिबाचे कामं करायला लागतात. आणि पंचायत समिती गणाचा जर बोराळे गणाचा विचार करायचा झाला तर मॅडम जे आहेत ती अतिशय तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते आतापर्यंत त्यांनी बरीच समाजकार्य केलीत. फक्त त्यांची एक इच्छा आहे की त्यांचा राजकीय वारसा नसताना समाजकारणाला एक समाजकारण करत असताना सामाजिक कार्यकर्ता त्याला एक राजकीय जोड असे म्हणून ते आता सध्या उभारलेले आहेत आणि ते भरघोस मतांनी निवडून येतील ही अपेक्षा आम्ही बाळगतो. आपण आज या बोराळे गावामध्ये जरी पाहिलं तर या जनतेच्या मनात काम करणारा माणूस म्हणून रमेश भांजे आणि कौचाळे मॅडम यांना पहिली पसंती दिली जाते. त्यामुळं तिथं काम करणारा माणूस जिथं ज्यांनी अनेक वर्ष मागे काम केलेलं आहे, याच रमेश भांजेंनी फॉर्च्युनरसारख्या गाड्या असताना देखील मोटारसायकलवर वाड्या वस्त्या पिंजून काढल्या आहेत आणि फक्त राजकारणासाठी नव्हे तर सामाजिक कार्यासाठी त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि या सामाजिक कार्यातूनच राजकारणामध्ये आल्याचं बोललं जातं. त्यामुळे या गावाची पसंती ही
भाजपचे असणारे रमेश भांजे यांना दिली जाते. कॅमेरामन ऋषिकेश जाकीर नदाब.